शेतकरी भावांनो, राज्य सरकारनं कर्जमाफीची घोषणा केली होती आणि 30 जूनच्या पूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असं सांगितलं होतं आणि त्यासाठी प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली कर्जमाफीचा अभ्यास करण्यासाठी समिती नेमलेली होती आणि अखेर या समितीचा अहवाल राज्य शासनाकडे सादर झालेला आहे आणि खरीपाच्या पूर्वी जे काही थकबाकीदार शेतकरी असतील या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे। राम राम शेतकरी मित्रांनो, वेणुगंगा शेती योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारनं जसं कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं तसा कर्जमाफीचा अहवालसुद्धा आता राज्य सरकारकडे सादर झालेला आहे आणि काल राहुरी इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होती। त्या सभेमध्ये त्यांनी हे स्पष्ट सांगितलेलं आहे की कर्जमाफीचा जो काही अहवाल आहे प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती आणि या समितीनं कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची यासंबंधीचा सर्व अभ्यास ही समिती करत होती आणि त्यांचा अखेर हा अहवाल आता राज्य शासनाकडे सादर झालेला आहे। आता राज्य शासनाचं जे मंत्रिमंडळ आहे ते यावर पुन्हा आता विचार करणार आहे। नेमक्या या काय शिफारसी आहेत, या शिफारशीच्या माध्यमातून कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्या जाणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांना जे 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान आहे ते कोणत्या शेतकऱ्यांना द्यायचं आहे, याबद्दल आता समिती म्हणजे मंत्रिमंडळ समिती आता यावर अभ्यास करणार आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले की खरीपाच्या हंगामाच्या पूर्वी थकबाकीदार शेतकऱ्यांना 2 लाख रुपयाची कर्जमाफी आणि जे नियमित कर्ज भरणारे शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे। आता खरीपाच्या पूर्वी म्हणल्यामुळं आणि त्यांनी अगोदर 30 जून पूर्वी ही तारीख दिल्यामुळं आता खरीपाचा सीझन हा 15 जूनपासून चालू होतो। म्हणजे शेतकरी मित्रांनो, 15 जूनच्या पूर्वी या कर्जमाफीची कोणते शेतकरी पात्र असणार आहेत यासंबंधीची सविस्तर माहिती येऊ शकते। ती माहिती आल्याच्या नंतर आपण या चॅनलच्या माध्यमातून त्याबद्दलची सविस्तर माहिती देण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत। मात्र तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा। धन्यवाद।